अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, थर्ड फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 17 ऑगस्ट 2024 वार शनिवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। चांगल्या विचारांनी जीवन बदलते आणि त्याच विचारांनी यश सुद्धा साध्य होते। आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। अमरावती महानगरपालिका अमरावती पशुवैद्यकीय विभाग मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचना। महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येत आहे की सध्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे। तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही। मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल। जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा। कलम 91 शिक्षा गुरांस कोंडवाड्यात घालणे। कलम 92 हक्क सांगितलेली गुरे स्वाधीन करणे। कलम 93 हक्क न सांगितलेली गुराढोरांची विक्री। कलम 99 सडके संबंधीचे नियम न पाळणे। कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे। कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणं, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे। पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे। तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालन संबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल। तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालक यांच्यावर कारवाई करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही। महानगरपालिका आयुक्त अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती ग्रामीण क्षेत्रात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरट्याचा शोध लावला। काही दुचाकी चोरटे चोरलेल्या दुचाकी विकत असल्याची माहिती मिळताच पथकाने तात्काळ सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले। यात 1,30,000 रुपये किमतीच्या 3 दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या। नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे हद्दीतील 3 दुचाकी चोरी केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांसमोर स्पष्ट केली। अमरावती ग्रामीण क्षेत्रात अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी चोरट्यांचा शोध घेण्याकरिता स्वतंत्र पथक गठीत केलेत। या दरम्यान ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सावंगी मगरापूर या गावात 2 इसम चोरी केलेल्या दुचाकी विकण्याकरिता आले असल्याची गुप्त माहिती मिळाली। यात पोलीस पथकाने तात्काळ सापळा रचून चांदूर रेल्वे सावंगी मगरापूर 22 वर्षीय शेख चांद शेख रजाक नितीन रामकृष्ण सूर्यवंशी या दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले। दोघांनी मिळून चांदूर रेल्वेसह नांदगाव खंडेश्वर हद्दीतून 3 दुचाकी चोरी केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांसमोर स्पष्ट केली। यात ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीकडून 1,30,000 रुपये किमतीच्या 3 दुचाकी जप्त केल्यात। चांदूर रेल्वेसह नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या 3 दुचाकी चोरीचे गुन्हे आता उघडकीस आले आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, पोलीस कर्मचारी अजमत मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, संजय प्रधानसह सायबर पोलिसांनी केली।
महायुती सरकारने राज्यातील सर्व बहिणींकरिता लाडकी बहीण योजना सुरू केली असून यात हजारो लाखो बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये सुद्धा प्राप्त झाले आहेत. अशात आता येणाऱ्या 18 ऑगस्टला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई येथील अंधेरी पूर्व मनपाच्या मैदानावर लाडक्या बहिणींसोबत संवाद साधणार आहे. यासोबतच अमरावती भाजप महिला मोर्चा वतीने 18 ऑगस्टच्या सायंकाळी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात 3,000 राख्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्यासह भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी माहिती स्पष्ट केली. रक्षाबंधन मोठा अनोखा आहे, कारण की यावेळेला रक्षाबंधनामध्ये महाराष्ट्रामधल्या 1,48,00,000 बहिणी, अमरावती जिल्ह्यामधल्या 3,94,000 बहिणींना 3,000 रुपये त्यांच्या खात्यात आणले आणि त्यामुळं आनंद द्विगुणित झालेला आहे. सर्व बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ उद्या 18 तारखेला 5 वाजतापासून 7:30 पर्यंत बहिणींशी संवाद साधणार आहे आणि या लाडक्या देवा भाऊला अमरावती मधल्याही भगिनींशी संवाद साधायचा आहे आणि त्यासाठी अमरावती इथल्या सांस्कृतिक भवनामध्ये आम्ही सर्व भगिनींना रक्षाबंधनाकरता आमंत्रित केलेलं आहे. आमच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, त्याचप्रमाणे इथल्या दोन्ही अध्यक्षा अनिताताई तिखिले आणि गंगाताई खारकर, आमच्या भगिनी संगीताताई शिंदे, लुंगारेताई आणि लताताई देशमुख हे आणि सर्व महिला मोर्चा अतिशय परिश्रम करतात आहे की या सर्व भगिनींचं, लाडक्या भगिनींचं, देवाभाऊच्या लाडक्या भगिनींचं, बहिणींचं स्वागत करायचं आणि त्यांच्यासोबत भोजन घ्यायचं, स्नेहभोजन करायचं आणि 3,000 रुपये तर प्राप्त झालेले आहे, पण आमच्याकडूनही एक छोटीशी भेट सुद्धा त्यांना द्यायची आणि त्यामुळं मोठा उत्साह सगळ्या भगिनींमध्ये आहे. आणि हाच कार्यक्रम, असाच कार्यक्रम आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा घेतोय. बावनकुळे साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 23 आणि 24 तारखेला येतात आहे आणि प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम होईल. परंतु उद्याच्या कार्यक्रमाला सर्व भगिनींनी यावं. आम्ही त्यांच्यासोबत स्नेहभोजन, त्यासोबतच देवाभाऊंसोबत, देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांचा संवाद याचं आयोजन केलेलं आहे. त्याचा आनंद घ्यावा. हे रक्षाबंधन तुमच्यासाठी अनोखं आहे, तुमच्या जीवनामधलं एक वेगळा अविस्मरणीय प्रसंग आहे. सगळ्या गोरगरीब भगिनींच्या, सगळ्या आमच्या लाडक्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आलेले आहे, येतात आहे आणि येणार आहे. कोणी जर राहिलं असेल तर आताही फॉर्म भरा. या 3,000 रुपयासोबत पुढच्या महिन्याचे पैसे येणार आहे. परंतु या कार्यक्रमाला आपण यावं. आपलं सर्वजण आम्ही स्वागत करणार. काहीच दिवसाआधी पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे झालेल्या वैद्यकीय डॉक्टर महिलेवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही माहिती पसरताच देशभरात डॉक्टर असोसिएशन वतीने आंदोलन निवेदन दिले जात आहे. अमरावती शहरात सुद्धा अनेक वैद्यकीय संघटना वतीने इरविन चौकात या घटनेचा कडाडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण देशभर संताप व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी शेकडो वैद्यकीय संघटना रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करीत आहेत. अमरावती शहरात सुद्धा शनिवारी 17 ऑगस्टला सकाळी इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकजवळ मोठ्या संख्येने निषेध व्यक्त करण्यात आलाय. यात इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेकडो विद्यार्थ्यांसह अनेक संघटनांनी सहभाग घेतला. यात IMA अध्यक्ष डॉक्टर अनुपमा देशमुख, सचिव डॉक्टर संदीप दानखेडे, संकल्प हॉस्पिटल संचालक डॉक्टर अविनाश चौधरी, मूलतज्ञ संघटना अध्यक्ष डॉक्टर राधा सावदेकर, वैद्यकीय संघटना प्रदेश पदाधिकारी डॉक्टर वसंत लुंगे यांच्यासह अनेक तज्ज्ञ डॉक्टर आणि शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ज्यांनी असे कृत्य केले असेल अशा आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. कलकत्त्याला झालेल्या अतिशय दुर्दैवी घटनेचा निषेध म्हणून आणि जे दिवस रात्र काम करतात अशा आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्स यांच्या सुरक्षिततेसाठी आता एक
शेवटची निर्णायक वेळ आलेली आहे की काहीतरी कायदा होणं आवश्यक आहे आणि म्हणून यानंतर अशा प्रकारचा अन्याय सहन करण्याची परिसीमा झालेली असल्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शासनाने यासाठी एक स्पष्ट केंद्रीय कायदा केला पाहिजे। या मागणीला घेऊन आज इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे देशभर 24 तासाचा देशव्यापी बंद पुकारण्यात आलेला आहे आणि सर्व प्रकारच्या रेग्युलर रुग्ण तपासणी बंद केल्या आहेत। केवळ इमर्जन्सी रुग्ण तपासणी सुरू ठेवण्यात आलेली आहे आणि यानंतर जर या मागण्या मान्य केल्या गेल्या नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येऊ शकते आणि म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे की लवकरात लवकर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदा केला गेला पाहिजे। याच घटनेच्या निषेधार्थ 24 तासांकरिता वैद्यकीय उपचार बंद ठेवण्यात आले असून फक्त आपत्कालीन उपचार सुरू ठेवण्यात आले आहेत। डॉक्टर वसंत लुंगे, सेंट्रल वर्किंग कमिटी मेंबर, न्यू दिल्ली। सगळ्यांना माहिती आहे आणि भारताला पूर्ण कळलं आहे की जो इन्सिडन्स 9 ऑगस्टला घडला कलकत्त्याला आणि तो इन्सिडन्स इतका घृणास्पद आहे की ज्याची व्याप्ती आणि ज्याची चर्चा करू शकत नाही आणि बोलू पण शकत नाही, इतका घृणास्पद तो इन्सिडन्स घडलेला आहे। आता भारतभर हे जे आज 24 तासाचा बंद ठेवलेला आहे, हा बंद एवढ्यासाठी आहे की यंत्रणेला, जी सरकारी यंत्रणा आहे, सगळं झाल्यानंतर प्रूफ बाजूला करणे, तोडफोड करणे, या सगळ्या जे कल्प्रिट त्याच्यात इन्वॉल्ड आहे त्या कल्प्रिटला पकडा आणि कठोरातली कठोर शिक्षा त्यांना झाली पाहिजे आणि सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट जो मेडिकल फॅटर्निटीला लागू करायला पाहिजे तो त्वरित लागू करा आणि लागू केल्यानंतर प्रत्येक स्टेटमध्ये तो चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट झाला पाहिजे, जेणेकरून शिकाऊ डॉक्टर असो की जे प्रॅक्टिशनर असो त्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे आणि उद्या जाऊन असे प्रकार कुठेही समाजात घडायला नको। ज्यांना कोरोनाचे वॉरियर म्हणतात, ज्यांनी एवढे मोठे सत्कार केले, समाजाने सत्कार केले, सरकारने सत्कार केले, अशा या फॅटर्निटीला जपलं पाहिजे आणि त्यांचं जतन कराल तरच हे सगळं पेशंट चांगल्या रीतीनं बघू शकतील। या प्रसंगी एवढं मी बोलतो। आज OPD सगळ्या पद्धतीच्या बंद आहे, फक्त इमर्जन्सी सुरू आहे। इमर्जन्सी जिथे कुठे आहे तिथे सगळं अटेंड करणं सुरू आहे आणि सगळ्यांनी भारतभर, म्हणजे हे जरी अमरावतीत आम्ही प्रोटेस्ट करतो आहे, तुम्हाला प्रत्येक ब्रांचमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी हा प्रोटेस्ट दिसून येईल आजच्या दिवशी। इथे BAMS, BHMS, नर्सिंग, डेंटल, सगळ्या पॅथीचे जे प्रॅक्टिशनर आहे, मेडिकल प्रॅक्टिशनर, होमिओपॅथी, सगळ्या पॅथीचे लोक इन्वॉल्ड आहे। सगळ्या पॅथीच्या भावना ह्या आहे आणि या पॅथीला, या फॅटर्निटीला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, ह्याच मोठ्या भावना आहे। महायुती सरकारने राज्यातील सर्व बहिणींकरिता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली असता राज्यातील लाखो बहिणींनी कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज दाखल केलेत। यात सर्व पात्र बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाल्याने अनेक बहिणींनी पैसे काढण्यास सेतू कार्यालयात आधार कार्ड दाखवून पैसे काढण्यास गर्दी केली। श्याम चौकातील सेतू कार्यालयात मोठी गर्दी दिसून आली। हातात 1,500 रुपये प्राप्त झाल्याने अनेक बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेत। राज्यातील सर्व बहिणींकरिता महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करून रक्षाबंधनाच्या पर्वावर लाखो करोडो बहिणींना रक्षाबंधनाची भेट दिली आहे। मी इथे सेतूमध्ये उभी आहे। मला लाडकी बहीण योजनेसाठी 3,000 रुपये प्राप्त झाले आहेत, त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभारी आहे। मला लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये प्राप्त झालेले आहे। मी ते घेण्यासाठी बँकेमध्ये आलेली आहे। या योजनेत सर्व बहिणींनी योजनेचा लाभ सुद्धा घेतलाय। यात अनेकांच्या खात्यात 1,500 रुपये सुद्धा जमा झाल्याने रक्षाबंधनाच्या 3 दिवसांपूर्वीच अनेकांच्या हातात रक्कम आल्याने सर्व बहिणींच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसून येत आहे। अशात अमरावती शहरातील श्यामचौक येथील SBI सेतूमध्ये महिलांची पैसे काढण्याकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत पैसे मिळाल्याने महिलांनी मुख्यमंत्र्यांचे आभार सुद्धा मानलेत। मला मुख्यमंत्री लाडली योजनेकडून पैसे मिळाले आहे म्हणून मी सेतूमध्ये आलेली आहे। राजकमल चौक स्थित बालोद्यान प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर संगणक वर्गाचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला। या शाळेतील वर्ष 1982च्या माजी विद्यार्थ्यांकडनं व आमदार सुलभा खोडके यांनी शाळेला 10 संगणक भेट देऊन ध्वजारोहण कार्यक्रमानंतर आमदार खोडके यांच्या हस्ते संगणक वर्गाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी वनिता समाज संस्थेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापिका
आणि शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वनिता समाज शाळेत संगणक वर्गाच्या उभारणीमुळे येथील शिक्षणाला नवीन आयाम मिळाला आहे. यातून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे भांडार खुले होणार असून आगामी काळात शाळेने अनेक विकासाची नवी उंची गाठावी असे शुभेच्छापर मनोगत अमरावतीचे आमदार सुलोभा संजय खोडके यांनी व्यक्त केलेत. राजकमल चौक स्थित बालोद्यान प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर संगणक वर्गाचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वनिता समाज संस्थेच्या अध्यक्षा विजया देशमुख, उपाध्यक्षा डॉक्टर मनीषा काडेले तसेच उपाध्यक्ष पौर्णिमा सावदेकर, सचिव कल्याणी कारंजकर, सहसचिव हितेशनी देवरणकर हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार सुलोभा खोडके यांच्याकडून शाळेला 3 प्रिंटर, 3 संगणक भेट स्वरूपात देण्यात आले. तसेच वर्ष 1982च्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला 10 संगणक भेट मिळाल्याने ध्वजारोहणाचा कार्यक्रमानंतर बालोद्यान प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये संगणक वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालोद्यान प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका छाया पाथरे यांनी केलेत. अमरावती जिल्ह्यातील शिंगणापूर ते वाठोडा शुक्लेश्वर पर्यंत जयपूर्णा माता कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्रावण मास निमित्ताने शिंगणापूर काळा मारुती देवस्थान येथून पायदळ कावड यात्रा काढून जय भोलेनाथ, हर हर महादेव जयघोष करीत गावांमधून शांततेच्या मार्गाने भ्रमण करण्यात आले. कावड यात्रेचं महत्त्व म्हणजे श्रावण मासमध्ये संपूर्ण भारतामध्ये करोडोच्या संख्येमध्ये लोक कावड यात्रेमध्ये सहभागी होतात. महाराष्ट्रातसुद्धा पुरोगामी काळापासून कावड यात्रा निघत आहे. आपण जर पाहिलं तर इतिहासाच्या पानामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनीसुद्धा महादेवाला साक्षी ठेवून धर्माची स्थापना केली होती. त्यांच्याच मार्गावर पथावर चालता चालता आम्हाला आज इथे एक अनुभूती झाली. 7 दिवसापूर्वी आम्ही सर्व भक्त परिवार एकत्र आलो होतो आणि त्यातून संकल्पना सुचली आमच्या एका मित्राला. त्या मित्राचं नाव म्हणजे आशिष बथेरिया. त्यांनी मोठ्या मनाने एकच संकल्प घेतला की आपल्याला आपल्या पंचकोशीमधील सर्व महादेवाच्या मंदिरामध्ये एकत्र येऊन शिवयात्रा काढायची आहे, म्हणजेच कावड यात्रा काढायची आहे. मला अमरावतीवासियांना व अमरावती जिल्ह्यातील सगळ्या शिवभक्तांना एक आव्हान करायचं आहे. आज आम्ही जेव्हा या कावड यात्रेमध्ये सहभागी झालो तर या कावड यात्रेमध्ये मोठ्या संख्येने इथे शिवमंदिर पाहायला मिळाले, जे पुरातन काळातून स्थापन केलेले आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंगणापूर मारुती संस्थानच्या बाजूला असलेलं पाताळेश्वर मंदिर. तिथून या कावड यात्रेला सुरुवात झाली. या कावड यात्रेचा जो मार्ग होता त्या मार्गामध्ये तिथून निघाल्यानंतर पूर्ण कावड यात्रा कोटेश्वर मंदिराकडे भ्रमण करण्याकरता निघाली. कोटेश्वर मंदिरामध्ये जेव्हा जलाभिषेक झाला तिथे सगळ्या मोठ्या भाविक भक्तांनी एकत्र येऊन शिवशंकराचं जयघोष केलं आणि तिथून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पुढचा प्रवास म्हणजे शिवशंकर कालेश्वर महादेव. कालेश्वर महादेव हे पण पुरातन संस्थान आहे जे कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूरमध्ये कालेश्वर महादेवाच्या मंदिरात जेव्हा आम्ही गेलो तर तिथे एक अनुभूती झाली.
जसे उज्जैनमध्ये कालेश्वराची मूर्ती आहे, त्याच प्रकारे आपल्या कोल्हापूरमध्ये फार पुरातन काळापासून पूर्वमुखी एक मूर्ती आहे, फार मोठं शिवलिंग आहे. जेव्हा तिथे आम्ही पूजा अर्चना केली तर एक अनुभूती झाली आणि साक्षात्कारसुद्धा झाला की आम्ही जो विचार केला होता की बा 100, 200, 300 लोक या यात्रेमध्ये राहतील, तुम्ही तुमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून पाहू शकता, सिटी न्यूजच्या माध्यमातून पाहू शकता की इथे जवळपास एक 700 ते 800 हजार लोकांपर्यंत जनसागर आलेला शिवभक्तांचा मेळावा इथं निर्माण झालेला आहे. विदर्भ काशी म्हणून ओळखले जाणाऱ्या शुक्लेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली. आज शिंगणापूर ते वाटोळा शुक्लेश्वर पंचकोशील सर्व भावी भक्त याच्यात आले होते आणि सर्व कोल्हापूर, शिंगणापूर आणि वाटोळा शुक्लेश्वर इथच्या मंदिराला, शिव मंदिराला पूर्णा मातेचा जलनाभिषेक केलेला आहे आणि हजारो संख्येने शिवभक्त इथं आलेले आहेत आज. आणि आज पूर्ण परिसर शिवमय झालेला आहे. एक असं काशीचं वातावरण पूर्ण निर्माण झालेलं आहे आज आणि सर्व भक्तांना छान वाटत आहे, आनंदाची गोष्ट आहे. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरणही करण्यात आले. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. कोलकाता येथे 9 ऑगस्ट रोजी वैद्यकीय विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना घडली असताना सर्वत्र अनेक वैद्यकीय संघटना याच घटनेच्या निषेधार्थ निषेध व्यक्त करीत आहेत. याचाच निषेधार्थ अचलपूर तालुक्यातील सर्व हॉस्पिटल बंद पुकारण्यात आले होते. सकाळी 9 वाजता भर पावसात IMA असोसिएशन व NIMA डॉक्टर्स यांच्या विविध संघटनेने एकत्रित येऊन पावसात छत्री घेऊन मूक मोर्चा काढला. तर हातात तिरंगा घेऊन केंद्र सरकारला या प्रकरणात कठोर कायदा बनवण्याची मागणी करण्यात आली. आज आमचा प्रोटेस्ट याबद्दल आहे की एवढी स्ट्रिक्ट ॲक्शन याबद्दल घेतलेली पाहिजे गव्हर्नमेंटने की असे कृत्य करणाऱ्या लोकांना म्हणजे इव्हन त्यांची इच्छा पण झाली नाही पाहिजे किंवा मनात अंगावर काटा आला पाहिजे.
कलकत्ता में जो मर्डर हुआ, ब्रेक करके मर्डर हुआ, उसके ऊपर हम लोगों ने निषेध किया है। ऐसी अशोभनीय घटना फिर से कभी होना नहीं चाहिए, तो उसका हम निषेध कर रहे हैं। उसके लिए हमने कल सुबह 6 बजे तक के हमारे ओपीडी वगैरह बंद रखे हैं। सिर्फ एक्सीडेंटल जो भी केसेस वगैरह आएंगे आकस्मिक, वो हम करेंगे, बाकी सब बंद रखेंगे। बऱ्याच वर्ष आधी आपण दिल्लीत सुद्धा पाहिलं, निर्भया हत्याकांड जसं झालं, असं अपेक्षित होतं की ज्या केंद्र सरकारने, राज्य सरकारने नियम कायदे बनवले, त्या गोष्टींना खरंच आळा बसायला पाहिजे होता. परंतु कलकत्त्याची नुकतीच झालेली घटना अतिशय दुःखद आणि धक्का देणारी आहे. एका महिला डॉक्टरवर या प्रकारे अन्याय अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, याचा आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशन अचलपूर परतवाडाच्या वतीनं निषेध करतो आणि यावर कठोर कारवाई करण्यात यावी असं शासनाला निवेदन. आपकी घोषणाबाजी है तो करना साइलेंट. घिनौनी हरकत हुई है, पूरी इंसानियत शर्मसार हो चुकी है. मेरे लिए निंदा करने के लिए मेरे पास कोई शब्द नहीं है. डॉक्टर को एक सेफ एनवायरनमेंट मिलना चाहिए और जिसके लिए सरकार प्रतिबद्ध है। आज भी रोज नए नए मेडिकल कॉलेज गवर्नमेंट खोल रही है। ये नहीं देख रही कि वही कॉलेज के अंदर जहाँ 150 बच्चे के लिए बनाया गया था, आज वहाँ 250 बच्चे हैं। फर्स्ट ईयर के छोटे बच्चे, लड़कियाँ, उनको हॉस्टल प्रोवाइड नहीं किया जा रहा है। सब बच्चों को बाहर रहना पड़ता है और उनकी सेफ्टी, अभी हम लोग रेसिडेंट, एक 31 ईयर्स की रेसिडेंट डॉक्टर अगर सेफ नहीं है तो 17-18 साल की फर्स्ट MBBS की लड़की जो बाहर हॉस्टल में रहती है मेडिकल कॉलेज के आजू बाजू में, वो कैसी सेफ है? सेफ्टी एक बहुत बड़ा इशू है, इसके लिए गवर्नमेंट जिम्मेदार है, पर वो हमें इस प्रकार की कोई भी प्रकार की सेफ्टी प्रोवाइड करने में तैयार नहीं है। क्योंकि एक डॉक्टर एक बहुत सीमित परिवार है, ऑल इंडिया मेडिकल एसोसिएशन एक बहुत सीमित परिवार है, हम बहुत बड़ी वोट बैंक नहीं है और हम लोग सॉफ्ट टारगेटेड हैं। इसके लिए गवर्नमेंट, वेदर हम मरते हैं जीते हैं, गवर्नमेंट को इससे कोई लेना देना नहीं है, चाहे वो स्टेट गवर्नमेंट रहो या सेंट्रल गवर्नमेंट रहो। लीस्ट कंसर्न्स अबाउट द डॉक्टर एंड द एजुकेटेड पर्सन। वोट बैंक के लिए आज ये कि अगर एक साधारण सा व्यक्ति कोई जात का डेथ हुआ होता तो उसके ऊपर बहुत बड़ी राजनीति करके सब कुछ कर लिया होता, पर डॉक्टर हर 3 महीने 4 महीने में कुछ ना कोई एक इंसिडेंट होता है, 2 दिन के लिए हम रोड पे उतरते हैं, लड़ते हैं, फिर से काम पे लग जाते हैं। गवर्नमेंट को पता है ये लोग कुछ नहीं कर सकेंगे। ही जी घटना घडलेली आहे ही पूर्ण म्हणजे मानव जातीसाठी, भारतासाठी एक करण्याची गोष्ट आहे, लाजीवानी गोष्ट आहे। तर आम्ही केंद्र शासनाला म्हणजे मागणी करतो की त्यांनी त्यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा।
देखिए 3 मेन प्रॉब्लम है। एक तो जो कोलकाता में वारदात हुई है लड़की के साथ, इसके लिए जो जस्टिस मिलना चाहिए वो ज़रूरी है। दूसरा, उसको जो छुपाने की कोशिश की गई है गवर्नमेंट की तरफ से, उनके सारे जो सबूत मिटाने की कोशिश की गई है, मतलब पूरा इन्वेस्टिगेशन होना चाहिए और जो इन्वॉल्व है सबको वो मिलना चाहिए, सज़ा मिलना चाहिए। और तीसरा कि ये सेंट्रल प्रोटेक्शन एक्ट जो है डॉक्टर को, कि उनके अगेंस्ट कोई ये वायलेंस वगैरह ना हो, वो भी हमारी ये है। शाळेला राजकीय वळण लागत असल्याचा आरोप करीत 10वीच्या विद्यार्थ्यांचे या वर्षीचे शैक्षणिक नुकसान होत आहे असे पालकांनी स्पष्ट करून पालकांनी शाळेतील शिक्षक मुख्याध्यापिकाला खडे बोल सुनावलेत। हा प्रकार चांदूर बाजार तालुक्यातील ज्ञानोदय विद्या मंदिर शाळेत घडला। यात शाळेत शिक्षक शिकवण्यासाठी हजर झाले नाही तर शाळेतच आत्महत्या करू अशी चेतावणी पालकांनी दिली। यात पालक आणि मुख्याध्यापिकेत बाचाबाची सुद्धा झाली। चांदूर बाजार तालुक्यातील ज्ञानोदय विद्या मंदिर भक्तिधाम ही शाळा सुसंस्काराचे प्रतीक असलेली शाळा मानली जाते। मात्र अनेक दिवसांपासून या शाळेला राजकीय वळण लागल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालक वर्गाने केला आहे। जे लेकरं आहे ते शिकते, त्यांनी इथल्या कंप्लेंट आता बरेच दिवसापासून आमच्याजवळ केल्या आहे, टीचरच्या, प्रिन्सिपलच्या, याच्या त्याच्या सर्व शिक्षणाच्या बाबतीत। आणि इंग्लिशची मॅडम, टीचर, हिस्ट्रीचे टीचर मनीष मोहन म्हणून ते बाकीचे टीचर आहे, आजपर्यंत 5 इथून चांगले शिक्षण शिकवणारे मास्तर लोक निघून गेले, पण आमच्या लेकरीनं आजपर्यंत काही कंप्लेंट केली नाही। आता जो कोणी येते तो नवीन येते, ते पण म्हणतात समजायला येत नाही। माझी मुलगी मॅट्रिकमध्ये आहे यावर्षी, 2च महिने राहिले परीक्षेला समोर फायनलच्या आता, आणि इथचा स्टाफ बदलून राहिला। इथं काय परिस्थिती आहे काय मी आम्हाला वरून असं समजलं थोडंसं का काहीतरी राजकारण हे ते असं तरी मधात काहीतरी इथं असं थोडंसं खिचडी पकल्या गेली आहे। आणि त्या प्रिन्सिपल खांडे जे मॅडम आहे इथली ते बरोबर मॅनेज करत नाही। इथले जे इथचे संचालक आहे इंगोले, त्यांचं नाव मला माहीत नाही, पण ते पण काही बरोबर सांभाळू शकत नाही, यांची सरी मिलीभगत आहे। या शाळेत शिक्षक अनेक वर्षांपासून कार्यरत असताना मध्यंतरीमध्ये सोडून गेल्याने आज मोठ्या संख्येने पालक आक्रमक होऊन शाळेमध्ये धडकलेत। मॅनेजमेंट बॉडी बोलायला जाऊ शकत नाही, प्रिन्सिपल जाऊ शकत नाही, मग आम्ही लोक बोलावले मुख्यमंत्र्याला आम्ही ऍप्लिकेशन दिल्यावर मुख्यमंत्री आमच्या भेटीला येऊ शकते एखादी सभा असली तर, मग हे काय चीज आहे मॅनेजमेंट बॉडी आणि अध्यक्ष आणि प्रिन्सिपल? मुलांच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण असे संस्थेचे अध्यक्ष यांना बोलण्यात आले। पण विद्यार्थ्याला काहीच काय लिहून राहिलं, काय लिहून राहिलं विद्यार्थ्याला विचारा। विद्यार्थ्या बाबतीत पालकांनी अशी भूमिका घेतली नाही, पालकांनी आई व वडील नंतर शिक्षणाला दिशा देणारे गुरु म्हणजे शिक्षक असते, त्या माध्यमातूनच विद्यार्थी घडत असतो। मात्र शिक्षणाच्या मध्यंतरामध्ये काही शिक्षक सोडून गेल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पालक आक्रमक होऊन ज्ञानोदय विद्या मंदिर भक्तिधाम येथे धडकलेत। यावेळी पालकांनी आपला रोष व्यक्त करून शिक्षकांना खडे बोल सुनावलेत। मॅडमचा फोन आला आमचे सर असे म्हणताय वेडीस संस्थेचे अध्यक्ष रवींद्र इंगोले यांनी पालकांसमोर माहिती स्पष्ट केली। जर हे शिक्षक परत या ठिकाणी न आल्यास या शाळेमध्येच आत्महत्या करू असा इशारा पालकांनी संस्थाचालकांसमोर दिलाय। मॅनेजमेंट बॉडीवाले आणि हे जे इंगोले अध्यक्ष आहे, हे जे प्रिन्सिपल खांडे मॅडम आहे, कोणाचंच काही ऐकून घ्यायला तयार नाही आहे।
म्हणून आमची एवढी खडतर प्रतिक्रिया आहे का सोमवारपासून आम्ही हे आला टाईम तर गेटवर उभं राहून शाळा बंद करून टाकू आणि त्या जे सोडून गेलेले शिक्षक मॅडम आहे त्यांना वापस आणल्याशिवाय आम्ही राहू नाही. कारण 2 महिने तरी त्यांना शिकू द्या म्हणा आणि नंतर बाकी त्यांनी रिझाईन दिली परमनंट सोडून गेले तरी चाललं. मग यांच्या मतानं ठेवा म्हणा. इथं हे यांच्या मताचे म्हणजे कसं जे आपल्या मतानं ऐकणारं आहे बॉडीच्या मतानं ते टीचर हे ठेवून राहिले. इथं सारा घोळ आहे साहेब. यावेळी संजय गोमकाळे, रणजित बोंडे, मंगेश मोहोड, मनोज धर्माडेसह अनेक पालकांसह विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्यात. आमचे जे इंग्लिशचे टीचर आहे त्यांच्यासारखं कोणीच चांगलं इंग्लिश शिकू शकत नाही आमच्या बिल्डिंगमध्ये. आम्हाला ते हवं आहे. आणि हिस्ट्री बोरकर टीचर आहे त्यांना एक्सप्रेशन म्हणजे करण्याची टेक्निकच माहीत नाही. ते पण ते शिकवते आम्हाला. तर आम्हाला मनीष सर पाहिजे. आणि मॅथ्स 2साठी पण त्यांना टेक्निक माहीत नाही. म्हणजे शिकवायची प्रॉब्लेमच सॉल्व करायला लागते. काय कसं सॉल्व करायला लागते त्याची पण आम्हाला सॉल्व पाहिजे. आणि फीच्या वेळेस तर डायरेक्टच आम्हाला उभं करतात म्हणजे असेंब्लीमध्ये आणि पेपर देत नाही आम्हाला. आणि पॅरेंट्सला बोलवतात, अर्ज मागतात. आम्हाला जुने टीचर आम्हाला जुना स्टॉप आमच्या पूर्ण वापस टीचर शाळेमध्ये नेहमी आपल्या चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देतोय. मात्र काही शिक्षक शाळेमध्ये मध्यंतरामध्ये सोडून गेले. त्यांनी अर्ज देऊन शाळा सोडली आहे. याचे कारण आम्हाला समजले नाही. त्यांना फोन केला असता त्यांनी आम्हाला उत्तर दिले नाही, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापिका खांडे मॅडम यांनी व्यक्त केली. मॅडम, जेव्हा आपण प्रत्येक या ठिकाणी शिक्षक नेमणूक करतो त्यावेळी शिक्षकाला काय आपण सूचना देतो का? सर, आपण सूचना अशा देतो की एखादा शिक्षक जर आपल्या इथे अपॉइंट झाला असेल तर किमान त्याने 1 वर्षापर्यंत तरी विद्यार्थ्यांचं नुकसान करू नये. विद्यार्थ्यांचं नुकसान असं मधात जर राजीनामा कोणी दिला तर त्याचा आपोआपच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होतं. आता या ठिकाणी काही शिक्षकांनी सोडून गेल्याची चर्चा आहे आणि यांनी आपल्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. आता याच्यामध्ये विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार याकरता आपण काय पाऊल उचलण्यात? नाही, आता तुम्हाला जी माहिती दिलेली आहे किंवा शिक्षक सोडून गेले तर मनीष मोहोड सर आमच्या इथे जूनमध्ये ते होते. त्यांनी त्यांचा राजीनामा दिला. त्या राजीनाम्यामधलं सरांनी अध्यक्ष साहेबांनी तुमच्यासमोर जे काही कारण होतं ते स्पष्ट केलं. आता दुसऱ्या तायवाडे मॅडम त्यांनी कालच राजीनामा आमच्यापर्यंत प्राप्त झाला. तो अजून मंजूर आम्ही केलेला नाही. ते शिक्षक या ठिकाणी आता समजा आपल्याला राजीनामा दिला, पुढील ऍक्शन काय राहणार आहे? आम्ही त्यांच्यासोबत त्यांचा नेमका काय प्रॉब्लेम आहे, कोणती अडचण आहे ही समजावून घेऊ आणि आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही याची ग्वाही मी ॲज अ मुख्याध्यापिका. बरसत असलेल्या मुसळधार पावसाने अमरावती जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो वाहत आहेत. अशातच अचलपूर तालुक्यातील चंद्रभागा धरण ओव्हरफ्लो झाल्याने आता मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सुद्धा मध्यम व लघु पाटबंधारे उपविभागातर्फे सतर्क केले आहे. पावसाची तीव्रता पाहता व पुढील काही काळात प्रकल्पात येणाऱ्या वेगाचे प्रमाण पाहता प्रकल्पातून करण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. तरी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून ग्रामस्थांना नदी पात्रात जाण्यास व नदी पात्रात ओलांडण्यास मनाई केली आहे. आपण आता सिटी न्यूज चॅनल जिल्ह्याभरातील दर्शक आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये एनएसटी सेटअप बॉक्स चॅनल नंबर 117, जिओ सेटअप बॉक्स चॅनल नंबर 872, जीटीपीएल सेटअप बॉक्स चॅनल नंबर 73, सिटी नेटवर्क सेटअप बॉक्स चॅनल नंबर 92, फास्टवे सेटअप बॉक्स चॅनल नंबर 256, मेडघाट येथेही एनएसटी सेटअप बॉक्स चॅनल नंबर 122 वर बघू शकता. यासोबतच वाशिम, अकोला, अकोट येथील दर्शकही घर बसल्या सिटी न्यूज पाहू शकता. आरआरसी सेटअप बॉक्स चॅनल नंबर 899, जीटीपीएल सेटअप बॉक्स चॅनल नंबर 100 वर बघू शकता. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स वर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच तुमचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टा आणि एक्स हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.